नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. माझ्या श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनलवरून आत्तापर्यंत बरेच विषय आपण ऐकले. आपणाला ते आवडले असतील. आता या ऑडिओपासून लोककला या विषयीची काही माहिती आपण घेणार आहोत. लोककला यामध्ये लोकनृत्य येतं, लोकनाट्य येतं, लोकसाहित्य येतं आणि लोकसाहित्यामध्ये लोकगीत येतं. त्यानंतर लोकनाट्य हे आपण बघितलं. अनेक लोकगीतांचे पण अंग शाहिरी, पोवाडा, लावणी असे अनेक प्रकारचे याच्यामध्ये भेद आहेत. ते जास्तीत जास्त याविषयीची माहिती घेण्याचा प्रयत्न या लोककला या ऑडिओमधनं आपण घेऊया. तेव्हा लोककला भाग 1. मंडळी, सर्वसाधारणपणे ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या बहुसंख्य लोकांची परंपरा प्राप्त कला जी असते ती म्हणजे लोककला. शास्त्रीय कलांप्रमाणेच बऱ्याचशा लोककलासुद्धा ईश्वर भक्तीच्या आणि धर्माच्या अनुषंगानेच निर्माण झाल्या आणि विस्तार पावल्या. या लोककलांचे 3 भेद प्रामुख्याने सांगता येतील. ते म्हणजे धार्मिक, व्यवहारोपयोगी कला आणि वैयक्तिक लोककला. पहिलं आपण बघूया की धार्मिक किंवा कर्मकांडात्मक ज्या कला आहेत त्या आपण आधी विचारात घेऊया. मंडळी, मूर्तीपूजा हे आपल्या धर्माचं एक प्रमुख अंग आहे. घरच्या नित्यपूजेसाठी मंदिरात स्थापनाच्या देवादिकांच्या मूर्ती, तसंच उत्सवप्रसंगी त्या देवतांच्या शेकडो मूर्ती कुशल असे कारागीर तयार करत असतात. शोभेसाठी पशुपक्ष्यांच्या मूर्तीसुद्धा कारागीर बनवतात. मूर्तीच्या स्थापनेनंतर त्यांच्या मागच्या पृष्ठभूमीवर बंगालमधील चित्रकार पौराणिक कथा, देवदेवतांच्या आकृती हे सुद्धा चित्रित करतात. त्यांची ही चित्रकारी म्हणजे एक प्रकारची लोककलाच आहे. कारण चित्रकलेचं हे ज्ञान त्यांना परंपरेने घरातच मिळतं. त्यासाठी त्यांना एखाद्या कला संस्थेमध्ये शिक्षण घ्यावे लागत नाही. आपल्या भारतात कुमाऊ हा प्रदेश आहे. तिथल्या स्त्रिया चित्र काढणं, मूर्ती बनवणं, रांगोळ्या काढणं, कपडे रंगवणं इत्यादी कलांमध्ये निपुण आहेत. त्यांची चित्रकला व्रतवैकल्याशी निगडीत आहे. कृष्ण जन्माष्टमी, ऋषीपंचमी, हरतालिका इत्यादी व्रतांच्या कथा त्या चित्ररूपाने भिंतीवर काढतात. भोजपुरी स्त्रियासुद्धा भिंतीवर चित्रे काढण्यामध्ये कुशल असतात. रांगोळ्या काढणे ही भारतीय स्त्रियांची खास अशी कला आहे. मंगलप्रसंगी, सण उत्सवाच्या वेळी देवापुढे भोजनाच्या पंक्तीमध्ये सुंदर रांगोळी घालण्याची आपल्याकडे पद्धत आहे. अंगणामध्ये जशी रांगोळी काढतात तशी घराच्या भिंतींवर कणे काढण्याची पद्धत कोकणामध्ये आहे. माळव्यातील शेतकऱ्यांच्या घरांच्या भिंतीच्या बाहेर नांगर धरणाऱ्या माणसाचे चित्र काढलेलं असतं. ही चित्र लाल रंगामध्ये असतात आणि दसरा दिवाळीला शेतकरी त्यांची पूजा करतात. तसंच पानं, फुलं यांचं निरनिराळ्या प्रसंगी हार करणं, सजावट करणं याही आलेल्या आपल्याकडे पारंपरिक लोककलाच आहेत. दुसऱ्या कला म्हणजे व्यवहारोपयोगी कला. यामध्ये कुंभाराने घडवलेली मातीची गाडगी मडकी, मातीची खेळणी, बुरुडकाम, हातमागावर विणलेली वस्त्र इत्यादी कलांचा समावेश होतो. प्राचीन कालापासून मातीच्या बाहुल्या, मुखवटे, देवादिकांच्या मूर्ती, खेळणी बनवण्याचे काम कुंभारच करत आलेले आहेत. भारतात अनेक ठिकाणी करत आलेले आहेत. फक्त प्रांत परत्वे त्यांच्या वेशभूषेमध्ये तेवढा फरक असलेला आपल्याला दिसतो. महाराष्ट्रातील सावंतवाडी येथे लाकडी खेळणी, रांध्याची फळं फार लोकप्रिय आहेत. लखनौ येथील कारागीर मातीचे सुंदर पशुपक्षी, बाहुल्या, फळे इत्यादी बनवतात.
मिथिला देशातील लोक सिकी नामक एका विशिष्ट गवतापासून हत्ती, सुसर, कासव इत्यादी सुंदर प्राणी बनवतात. बऱ्याच आदिवासी जमाती बांबू, वेत यांच्यापासून चटया, टोपल्या, करंड्या, पाट्या वगैरे वस्तू बनवतात. विणताच यावर ते कलाकुसरसुद्धा करतात. आसाम, बंगाल येथील लोक हातमागावर कापड, साड्या, धोतरे इत्यादी बनवण्यामध्ये अत्यंत कुशल आहेत. तसंच म्हैसूरच्या रेशमी साड्या, मध्य प्रदेशच्या चंदेरी साड्या, महाराष्ट्रातील पैठणी सबंध भारतभर प्रसिद्ध आहे. या सगळ्या व्यवहारोपयोगी कला आहेत. आता काही वैयक्तिक कला आहेत, त्या पाहूया उद्याच्या भागामध्ये.